जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री सारी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण स्लीव्जला लटकन कसे लावणार आहोत ते बघणार आहोत. सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम. सुई दोऱ्यानेही करू शकता. असं नाही की आपण आरीवर्क आलं पाहिजे म्हणजे आपण करू, असं नाही आहे. इथे मेजरमेंट घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. मेजरमेंट हे अर्धा इंचच आहे. अर्धा इंचच्या मेजरमेंटने तुम्ही तिथं मार्किंग करा. तिथं मार्किंग करणं झाली की मग त्या हिशोबाने तिथं ते बीट्स लावा. बघू शकता तुम्ही. आता मी शुगर बीट्स घेत आहे. खूप असं काही अवघड नाही. सुई दोराने कोणीही करू शकते घरी. ज्यांना इच्छा असताना आपले म्हणजे हीच डिझाईन नाही कोणतीही, त्यामध्ये दुसरे मनी ॲड करून नाही तर कट पीस ॲड करून तुम्ही चांगल्या प्रकारचे लटकनही बनवू शकता. कारण मार्केटला बघितलं गेलं तर तुम्ही 150 रुपये पर मीटर अशी लेस भेटते. त्यापेक्षा हा खर्च खूप कमी आहे. हे कोणीही करू शकतं आहे. आणि ब्लाऊज असा अट्रॅक्टिव्ह दिसतं की खूप छान. बघा इथे मी काय केलं आहे, 2 शुगर बीड्स घेतलेत आधी. त्यानंतर एक ग्रीन कलरचा शुगर बीड्स घेतला आहे. आणि त्यानंतर परत 2 शुगर बीड्स, आणि जे शुगर बीड्स 2 घेतलेत का त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा शुगर बीड्स एक घेतलेला आहे. आणि खालचा जो शुगर बीड्स सगळ्यात मोठा आहे ना, तो खालीच ठेवला आहे. आणि वरचे 5 आहेत ना, त्यामधून सुई काढून घेत आहे. खूप सोपं आहे, कोणीही करू शकते, इझिली करू शकते. मी तर म्हणते ना, कोणाचंही घ्यायले ना तुम्ही करायला, कोणाचंही घेऊ शकता. आणि तुम्ही तुमचे जे काही चार्जेस आहेत ते काढू शकता. एक 20-40 रुपये जरी घेतले आणि त्यांचं समजा मटेरियल सगळं असेल तर तरी पण परवडते ना. घर बसल्या एवढंही करू शकता तुम्ही. कारण कोणी आरीचे वर्क करतं त्यांना ना हे असे आपले काय म्हणतात ते लटकन लावणं हे ते होत नाही. कारण कस्टमर असतात ना खूप, आणि त्यांच्याशी तुम्ही जर बोलल्या की आम्ही असं करू शकतो तर त्या तुम्हाला इझिली काम देतील ना. कारण हे खूप हार्डली असं काम नाही आहे. आणि नाही जरी काम केलं कुठे तर आपण आपल्या ब्लाऊजच्या स्लीव्जला असं डेकोरेशन करू शकतो ना, जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. बघा खूप सोपं आहे. 2 शुगर बीट्स घ्यायचे, त्यानंतर एक ग्रीन कलरचा घेतलेला आहे, त्यानंतर सेम 2 घ्यायचे, त्यानंतर त्या मेजरमेंटपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा एक घ्यायचा, झालं. आणि मेजरमेंट मी जशी सांगितली तुम्हाला अर्धा इंच अशी घ्या. त्यापेक्षाही कमी घेतली तर चालेल. कारण तुम्हाला जर जास्त डिस्टन्स हवा नको आहे तर त्यापेक्षा कमी थोडी घेऊ शकता. बघा इथे सेम तसंच खालचा शुगर बीट्स हे खालीच ठेवायचा आणि वरच्या 5 मध्ये तुम्ही सुई घालून घ्या. वर घेतली घालून, बघा वर घालून घेतली की लगेच तिला एक फासा मारून घ्यायचा. मारला फासा खूप आणि हळूहळू करून बघा, जास्त काही घाईत नका. फासा आम्ही मारून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे फासा मारलेला आहे. परत 2 शुगर बीट्स ग्रीन कलरचा, त्यानंतर परत 2 शुगर बीट्स, आणि त्यानंतर अजून एक खाली मोठा शुगर बीट्स. खूप टाईम लागतो त्याला, पेशन्स ठेवून करा. आणि आपलं ब्लाऊज आपल्याला जर डेकोरेट करायचं असेल तर कोणी करू शकतं. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.
ज्या नवीन असतील ताई त्यांना, आणि कमेंट करा. काही जर क्वेरी असतील, तुमच्या क्वेश्चन असतील आणि जर काही बोलायचं असेल किंवा त्याबाबत तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला ते सांगत जाईल. आणि अजून तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल आणि मी अजून तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येईल. माझ्याकडे रिलेटेड व्हिडिओ असतात, शिवण क्लास रिलेटेड असतात आणि डथ मेकिंग रिलेटेड सुद्धा असतात. ब्राह्मणी, आपली ब्राह्मणी, नऊवारी, पेशवाई हे सगळे स्टिच करते मी. तुम्हाला जर तेही शिकायचं असेल तेही कमेंटमध्ये सांगा, मी त्याचे व्हिडिओ घेऊन येईन. किंवा जर ऑफिशियल प्रोफेशनली शिकायचं असेल तर तेही मला सांगा, कारण मी त्याचे क्लास देखील घेते. काही वर्कशॉप हे आहेत माझे, तर कोणाला जर जमत असेल तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला सगळं काही सांगेल कमेंटद्वारे. पण प्लीज माझ्या गोड ताईंनो मला सपोर्ट करा. माझे सबस्क्रायबर थोडे वाढू द्या, म्हणजे मी लाईव्ह येईल आणि लाईव्ह आल्यावर तुम्हाला लाईव्ह शिकवू शकेल, जसं जमेल तसं. जर खरंच आवडत असतील तर तुम्ही करूही शकता, नसतील आवडत तर जाऊ द्या, माझं जसं चालू आहे तसं चालूच आहे. आता खूप क्रेज आहे, जसं म्हणतो ना आपण, डतीचा क्रेज आहे, अजून ब्राह्मणी साडीचा आहे, नऊवारी साडीचा आहे, राजलक्ष्मी साडीचा आहे, जेणेकरून कोणतीही ब्राईड असो ती तिच्या लग्नात तेच वेअर करणार म्हणजे कोणाला साडीला गोंडे लावायला आवडतात, तुम्हाला आवडतात का? आणि गोंडे लावायचं म्हणजे काय खूप असं हार्डली नाही आहे. गोंडे लावणं ना, अजून नवरीच्या चुनरीवर नवरदेवाचं नाव किंवा नवरीच्या ब्लाऊजवर नवरदेवाचं नाव बॅक साईडला, हे सुद्धा शिकवते मी. तुम्हाला जर घरी बसून काहीतरी करायची इच्छा असेल आणि घरी बसून शिकण्याची इच्छा असेल तर बघा, आवडत असतील माझे व्हिडिओ तर मलाही कमेंट करा, नाहीतर अजूनही व्हिडिओ आहेतच. पूर्ण खर्च येतो आपला 60 रुपयाचा. 60 रुपयाच्या खर्चामध्ये तुमच्या दोन्ही ब्लाऊजच्या स्लीव्स होतात, आरामात होतात. आणि तुम्ही बाहेर जर लेस घ्यायला गेले तर 150 रुपये मीटर अशी भेटते, अशा प्रकारची. त्यापेक्षा असं करून बघा ना, स्वतःचं केलं तर अजून कॉन्फिडन्स वाढतो आणि थोडं आनंदही वाटतो ना, की आपण आपल्या ब्लाऊजला, आपल्या स्लीव्सला आपण लटकन लावलं. ह्याचं बघा ट्राय करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जसं मी म्हणले थोडे सबस्क्रायबर वाढवायला मदत करा, जेणेकरून मी लाईव्ह येईन आणि रोज तुमच्याशी बोलू शकेल आणि खूप अशा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवू शकेल. इथे व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला, त्यामुळे तुम्ही बोर होसाल, त्यामुळे थोडा ते फास्टच घेतलेला आहे. मेजरमेंट बरोबर किती अर्धा इंचच्या आसपास असं मेजरमेंट घेऊन तुम्ही ते पूर्ण मणी त्यात अटॅच करून घेऊ शकताय. आधी पूर्ण मार्किंग करायची, त्यानंतर मग ओवायला सुरुवात करायची. आणि धागा मी सांगितला तसाच मधून घ्यायचा बरोबर, जेणेकरून ती फिनिशिंग छान येते. खूप काही खर्च नाही.